वर्धा जिल्ह्यातल्या शांतीनगरचे रहिवासी पुरुषोत्तम थूल यांच्याबाबतही असाच प्रकार घडलाय। थूल यांच्याकडून 40,000 रुपयात 24 मार्च 2020 ला गाय खरेदी केल्याचं आणि पुढे एका अनुसूचित जातीच्या शेतकऱ्याला पुरवल्याचं कागदोपत्री दाखवण्यात आलं। एकतर कोरोना काळात गुरांचे बाजार बंद असताना ही खरेदी झालीच कशी असाही प्रश्न होता। अशातच दक्ष शेतकरी पुरुषोत्तम थूल यांनी स्वतः समोर येऊन त्यांनी कधी गाय विकलीच नाही, आजवर कोंबडी सुद्धा पाळलेली नाही, तर गाय कशी पाळणार आणि ती विकणार कसा असा सवाल उपस्थित केलाय। वर्धा जिल्ह्यातील शांतीनगरमध्ये राहणारे पुरुषोत्तम थूल माझ्यासोबत आहेत। तुमचं नाव पुरुषोत्तम महादेवराव थूल आहे? हो, बिलकुल बरोबर आहे। हे मी तुम्हाला ग्रामपंचायत कार्यालय बोरगाव धांदे गुरांचा बाजार या ठिकाणी जनावर विक्रीची पावती तुम्ही पहा, हा तुमचाच नाव आहे पुरुषोत्तम महादेव थूल? माझंच नाव आहे ते। तुमचं नाव या पावतीवर आहे आणि असं त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की तुम्ही गाय त्या ठिकाणी जाऊन विकलेली आहे। कुठे? बोरगाव धांदेला जाऊन तुम्ही गाय विकली आहे? मला माहीतच नाही साहेब कुठं बोरगाव धांदे आहे म्हणून, अजून पाहिलंही नाही आणि त्या गावला गेलोही नाही मी। तुम्ही ही पावती नीट पहा, 40,000 रुपये तुम्हाला देण्यात आले आहे। नाही, मला काहीच नाही दिले, मी गेलोही नाही आणि मला ते माहीतच नाही काहीच। हे नाव माझं आहे, पण कधी तुमच्याकडे गाय होती आजपर्यंत जीवनात? आजपर्यंत कोंबडीचं पिल्लू नाही माझ्याकडे, गाय तर बिलकुलच नाही, कोणताच प्राणी पाळला नाही मी। बघा, तुम्ही खूप मोठी गोष्ट बोलता। परत ही पावती पहा, तुम्ही विकली आहे का? नाही 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 नाही, मी विकलीच नाही। मला म्हणजे गाय कोणत्या कलरची होती हेही माहीत नाही, तर हे झालंच कसं हेच मला अचंब वाटत आहे। चौकशी झाली पाहिजे याची? हो, झाली पाहिजे बिलकुल। आपण दोषी नाही तर विषय काय आहे तिथं? तुम्हाला जर बोलवण्यात आला की तुम्ही गाय विकली नाही तर तुम्ही जाऊन साक्ष द्या? बिलकुल बिलकुल येतो, कुठेही येतो। अशा पद्धतीने कितीतरी महाराष्ट्रातील असेच लोक आहेत ज्यांचं नाव पावत्यांवर कागदावर आहे, मात्र त्यांनी गाय विकलेली नाही, मात्र त्यांच्याकडून गाय खरेदी करून पुढे काही शेतकऱ्यांना ती गाय देण्यात आल्याचा दावा केला जात आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.